नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दीप अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.4। तो प्रॅक्टिस सेट एका थेरमवर डिपेंड आहे। तो थेरम आपल्याला बघायचा आहे। मग पहा, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल। सिमिलर ट्रायंगलचा तो थेरम आहे, तो आपण बघणार आहोत। बघा, आपल्याला जर दोन ट्रायंगल सिमिलर दिलेले असतील तर त्या दोन सिमिलर ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट असतात, त्यानंतर त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स कॉन्ग्रंट असतात। हे आपण मागच्या प्रॅक्टिस सेट मध्ये बघितलेलं आहे। आता आपल्याला बघायचं आहे, दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा थेरम काय आहे। बघा, आता आपल्याला याच्यामध्ये ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पीक्यूआर हे दोन सिमिलर ट्रायंगल दिलेले आहेत। ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पीक्यूआर। मग याच्यामध्ये त्याचे करस्पॉन्डिंग अँगल आणि करस्पॉन्डिंग साइड या कॉन्ग्रंट असणार आहेत। मग ते आधी लिहून घेऊयात आपण। अँगल ए कॉन्ग्रंट अँगल पी। अँगल ए ला पी अँगल कॉन्ग्रंट आहे, बी ला क्यू येणार आहे। अँगल बी कॉन्ग्रंट अँगल क्यू अँड अँगल सी कॉन्ग्रंट अँगल आर। अँगल सी ला अँगल आर कॉन्ग्रंट येणार आहे। आता हे आपण अँगलच्या बाबतीत बघितलं। आता आपल्याला बघायचं आहे साइड्सच्या बाबतीत। साइड एबी ला पीक्यू कॉन्ग्रंट असणार आहे, म्हणजेच एबी अपॉन पीक्यू इज इक्वल टू बीसी अपॉन क्यू आर इज इक्वल टू एसी अपॉन पी आर। हे आपण बघितलेलं आहे। आता आपल्याला बघायचं आहे, जर ते दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांचा जो एरिया आहे त्या एरियाचा थेरम आपल्याला बघायचा आहे। मग आधी तो थेरम काय आहे ते बघूयात। व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन रेशियो ऑफ area of these triangles is equal to the ratio of square of their corresponding sides। या दोन सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ जर फाइंड करायला सांगितलेला असेल तर तो रेशिओ कशाच्या इक्वल असणार आहे? स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड। म्हणजे त्या सिमिलर ट्रायंगलच्या ज्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत त्या साइडच्या स्क्वेअरच्या रेशिओ इतका तो असणार आहे। म्हणजेच बघा, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर आपल्याला जर फाइंड करायला सांगितलेला असेल तर तो त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्सच्या स्क्वेअरच्या रेशिओ इतका असणार आहे। म्हणजे आता याच्या करस्पॉन्डिंग साइड कोणते आहे? एबी अपॉन पीक्यू यांच्या स्क्वेअरच्या रेशिओ इतका तो असणार आहे। आपण ह्या एबी अपॉन पीक्यू या साइड ऐवजी बीसी अपॉन क्यू आर घेतली तरी चालते। इज इक्वल टू बीसी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू एसी अपॉन पी आर ही साइड घेतली तरी चालते। एसी स्क्वेअर अपॉन पी आर चा स्क्वेअर। आता ह्याच्यावरच हा आपला प्रॅक्टिस सेट 1.4 डिपेंड आहे आणि तो प्रॅक्टिस सेट आता आपल्याला बघायचा आहे। आता आपल्याला क्वेश्चन नंबर फर्स्ट बघायचा आहे। द रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स इज 3:5 देन फाइंड द रेशिओ ऑफ देअर एरियाज। आपल्याला हे जे दोन सिमिलर ट्रायंगल आहेत त्यांच्या ज्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत त्याचा रेशिओ दिलेला आहे 3:5 आणि ते जे दोन सिमिलर ट्रायंगल आहेत त्यांचा आपल्याला एरियाचा रेशिओ फाइंड करायचा आहे। मग ते जे दोन सिमिलर ट्रायंगल आहेत ते आपण एबीसी आणि पीक्यूआर कन्सिडर करूयात। मग ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पीक्यूआर हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत असं आपल्याला दिलेलं आहे, फक्त आपण त्याची नावं कन्सिडर केलेली आहेत। मग याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? ह्या दोन ट्रायंगलच्या ज्या करस्पॉन्डिंग साइड आहेत त्यांचा रेशिओ 3:5 दिलेला आहे। आता हा रेशिओ 3:5 आहे, म्हणजे एबीसी ट्रायंगलची एक साइडचा रेशिओ 3 आहे आणि पीक्यूआर ची एक साइडचा रेशिओ 5 आलेला आहे। म्हणजे याच्यावरून आपल्या लक्षात येत आहे एक साइड लहान आहे आणि एक साइड मोठी आहे। म्हणजेच
एक ट्रायंगल लहान आहे आणि एक ट्रायंगल मोठा आहे. मग आपण ट्रायंगल एबीसी इज स्मॉलर कन्सिडर करूयात. ट्रायंगल एबीसी इज स्मॉलर ट्रायंगल अँड ट्रायंगल PQR इज बिगर ट्रायंगल. तो मोठा ट्रायंगल आहे असं कन्सिडर करूयात. आणि हा जो रेशो दिलेला आहे तो करस्पॉन्डिंग साइड्सचा दिलेला आहे. मग आता बघा याच्यामध्ये AB ला करस्पॉन्डिंग साइड काय येणार आहे PQ. मग यांचा रेशो आपण 3/5 घेऊयात. यालाच आपण 3:5 असं म्हणतो. आता 3/5 हा रेशो आलेला आहे. रेशो आलेला आहे म्हणजे तो रिड्यूस करून आलेला आहे. तर हा जो रेशो असतो तो मल्टिपल मध्ये असतो. तर तो आपण x च्या मल्टिपल मध्ये आहे असं कन्सिडर करूयात. म्हणजेच AB ची लेंथ येणार आहे 3x आणि PQ ची लेंथ येणार आहे 5x. मग आता आपल्याला ह्या दोन ट्रायंगल जे आहेत सिमिलर यांचा एरियाचा रेशो फाइंड करायला सांगितलेला आहे. मग त्याचा आपल्याकडे थेरम आहे. आपण थेरम बघितलेला आहे. थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. त्यानुसार आपण त्या दोन ट्रायंगलचा एरिया फाइंड करूयात. मग बघा तो थेरम काय आहे. आता बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल काय आहे तो थेरम. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. म्हणजेच त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा जो रेशो आहे तो त्याच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो इतका असतो. याच्यामध्ये आता AB आणि PQ च्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहेत ते इथं पुट करूयात. AB ची व्हॅल्यू आहे 3x त्याचा स्क्वेअर. PQ ची व्हॅल्यू आहे 5x त्याचा स्क्वेअर घ्यायचा आहे. मग बघा ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू. आता 3x चा स्क्वेअर काय येतो बघा. 3 चा स्क्वेअर येणार आहे 9 आणि x स्क्वेअर. त्यानंतर 5 चा स्क्वेअर येणार आहे 25 आणि x स्क्वेअर. x स्क्वेअर कॅन्सल होतील. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 9/25 आपल्याला मिळणार आहे. या 9/25 लाच आपण 9:25 असं देखील लिहू शकतो. क्वेश्चन नंबर 2 बघा. इफ ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR AB इज टू PQ इज इक्वल टू 2:3 हे आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायला सांगितलेली आहे. याच्यामध्ये बघा काय दिलंय. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू AB स्क्वेअर आणि इथं आपल्याला फिल इन द ब्लँक्स दिलेली आहे. आपण दोन सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा थेरम बघितला. म्हणजे दोन सिमिलर ट्रायंगल असतील. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत आणि त्यांचा एरियाचा रेशो फाइंड करायचा असेल तर तो रेशो त्याच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो इतका असतो. मग आता AB ची करस्पॉन्डिंग साइड काय येणार आहे PQ येणार आहे. म्हणजेच AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर येणार आहे. मग बघा AB अपॉन PQ इथं रेशो 2:3 दिलेला आहे. म्हणून आपण AB च्या जागी 2 स्क्वेअर PQ च्या जागी 3 स्क्वेअर दिलेला आहे. मग इथं बघा काय येणार आहे. 2 स्क्वेअर म्हणजे इथं 4 येणार आहे आणि 3 स्क्वेअर म्हणजेच 9 येणार आहे. म्हणजेच आपल्याला त्या दोन सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो 4/9 मिळालेला आहे. त्यालाच आपण 4:9 असं देखील लिहितो. आता क्वेश्चन नंबर 3 बघा. इफ ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दिलेले आहेत. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 80 दिलेला आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQR 125 दिलेला आहे आणि आपल्याला AB अपॉन PQ फाइंड करायला सांगितलेलं आहे. आता हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. मग ते आधी लिहून घेऊयात आपण. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. आता हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणजे त्याच्या करस्पॉन्डिंग साइड करस्पॉन्डिंग अँगल हे देखील कॉन्ग्रंट असणार आहे. आता आपण त्यांच्या एरियाचं जे मेजरमेंट दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊयात. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 80/125 आपल्याला दिलेला आहे. आता या दोघांना 5 ने डिवाइड होत आहे. आपण 5 ने डिवाइड करून घेऊयात. बघा 5 ने डिवाइड केल्यावर येणार आहे 16 5 जा 80 आणि 25 5 जा 125 येणार आहे. म्हणजेच तो रेशो आपल्याला 16/25 मिळालेला आहे. आपण आताच सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा थेरम बघितलेला आहे.
मग त्या थेरम नुसार आपण एबी अपॉन पीक्यू च्या व्हॅल्यू फाइंड करूयात बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. काय आहे तो थेरम? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो इतका तो सिमिलर ट्रायंगलचा एरियाचा रेशो असतो. मग आपल्याला हे माहिती आहे 16 अपॉन 25 इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. आता आपण दोन्ही बाजूंचा स्क्वेअर रूट घेऊया. दोन्ही बाजूंचा स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आपल्याला AB अपॉन PQ ची व्हॅल्यू काय मिळते बघा. आता आपण इकडचं राईट हँड साइडचा स्क्वेअर रूट घेतलेला आहे. आता लेफ्ट हँड साइडचा स्क्वेअर रूट घेऊया. 16 चा स्क्वेअर रूट येणार आहे 4 आणि 25 चा स्क्वेअर रूट येणार आहे 5. म्हणजेच AB अपॉन PQ इज इक्वल टू आपल्याला 4 अपॉन 5 मिळालेला आहे. यालाच आपण 4:5 असं लिहितो. क्वेश्चन नंबर 4 बघा. ट्रायंगल एलिमेंट सिमिलर ट्रायंगल PQR. हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दिलेले आहेत. 9 मल्टिप्लाय बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 16 मल्टिप्लाय बाय एरिया ऑफ ट्रायंगल एलिमेंट दिलेला आहे. QR ची लेंथ 20 दिलेली आहे आणि MN ची लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे. याला आधी लिहून घेऊयात आपण. ट्रायंगल LMN सिमिलर ट्रायंगल PQR. त्यानंतर बघा हे काय दिलेलं आहे ते लिहून घेऊयात आपण. 9 मल्टिप्लाय बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 16 मल्टिप्लाय बाय एरिया ऑफ ट्रायंगल LMN. आपण हा PQR ट्रायंगल आहे त्याला आपण इकडे डिव्हिजन मध्ये घेऊन जाऊयात आणि 16 ला इकडे डिव्हिजन मध्ये आणूयात. म्हणजे 9 अपॉन 16 इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. म्हणजेच आपल्याला ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो 9 अपॉन 16 मिळालेला आहे. याला 1 नंबर देऊयात. आपल्याला QR ची लेंथ दिलेली आहे आणि MN ची लेंथ फाइंड करायची आहे. आता आपण त्या दोन सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा थेरम यूज करूयात. थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. काय आहे बघा तो थेरम. एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू MN स्क्वेअर अपॉन QR चा स्क्वेअर. बघा आता ह्या दोन हा जो थेरम आहे तो थेरम काय सांगतोय तर त्या दोन सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो जो आहे तो त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्सच्या स्क्वेअरच्या रेशो इतका असतो. मग आपण ह्याच का करस्पॉन्डिंग साइड घेतलेल्या आहेत तर याच्यामध्ये आपल्याला QR ची लेंथ दिलेली आहे म्हणून QR घेतलेला आहे आणि QR ला करस्पॉन्डिंग साइड MN आहे ती फाइंड करायची आहे म्हणून आपण तिथे MN घेतलेली आहे. त्याच्या व्हॅल्यू आता याच्यामध्ये पुट करूयात. ह्या दोन्ही ट्रायंगलचा एरियाचा रेशो 9 अपॉन 16 आपल्याला मिळालेला आहे. मग तो 9 अपॉन 16 लिहून घेऊयात इज इक्वल टू MN स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. आता आपण टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड करूयात. मग बघा टेकिंग स्क्वेअर रूट. मग स्क्वेअर रूट घेतल्यावर आपल्याला काय मिळणार आहे MN अपॉन QR इज इक्वल टू 9 चं स्क्वेअर रूट येणार आहे 3 आणि 16 चं स्क्वेअर रूट येणार आहे 4. आता आपल्याला याच्यामध्ये QR ची लेंथ दिलेली आहे ती इथं पुट करूयात आपण. MN अपॉन 20 इज इक्वल टू 3 अपॉन 4. ह्या 20 ने इकडे मल्टिप्लाय करूयात. MN इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय 20 अपॉन 4. 20 ला 4 ने डिवाइड होतंय. डिवाइड करून घेऊयात. 4 1 जा 4 5 जा म्हणजेच MN इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय 5 म्हणजेच 15 येणार आहे. क्वेश्चन नंबर 5 घ्या. क्वेश्चन नंबर 5 बघा आता. एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल आर 225 स्क्वेअर सेंटीमीटर अँड 81 स्क्वेअर सेंटीमीटर. दोन सिमिलर ट्रायंगल दिलेले आहेत त्यांचा एरिया आपल्याला दिलेला आहे 225 स्क्वेअर सेंटीमीटर आणि 81 स्क्वेअर सेंटीमीटर. इफ the side of a smaller triangle is 12 centimeter. स्मॉलर ट्रायंगल ची जी साइड आहे ती 12 सेंटीमीटर दिलेली आहे. देन फाइंड द साइड ऑफ बिगर ट्रायंगल. आणि
बिगर ट्रायंगलची करस्पॉन्डिंग साइड आपल्याला फाइंड करायला सांगितलेली आहे. मग ते जे दोन ट्रायंगलचा आपल्याला एरिया दिलेला आहे, तर ते दोन ट्रायंगल आपण एबीसी आणि पीक्यूआर आहेत असं कन्सिडर करूयात. मग लेट ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पीक्यूआर. आता याच्यामध्ये ट्रायंगल एबीसी बिगर आहे आणि ट्रायंगल पीक्यूआर स्मॉलर आहे असं कन्सिडर करूयात. ट्रायंगल एबीसी आर बिगर अँड ट्रायंगल पीक्यूआर आर स्मॉलर. मग आता त्यांचा आपल्याला एरिया दिलेला आहे, तो एरिया आपण लिहून घेऊयात. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर. आता याच्यामध्ये आपण एबीसी ट्रायंगल बिगर कन्सिडर केलेला आहे, म्हणजे जो एरिया आपल्याला बिगर दिलेला आहे तो एबीसीचा घ्यावा लागेल, म्हणजे 225 अपॉन 81. आता याच्यामध्ये बघा आपल्याला साइड ऑफ अ स्मॉलर ट्रायंगल इज 12 सेंटीमीटर दिलेली आहे. स्मॉलर ट्रायंगलची साइड 12 सेंटीमीटर दिलेली आहे आणि बिगर ट्रायंगलची करस्पॉन्डिंग साइड आपल्याला फाइंड करायला सांगितलेली आहे. मग स्मॉलर ट्रायंगल पीक्यूआर आहे, मग याच्यामधील पीक्यू ची लेंथ आपण 12 कन्सिडर करूयात. पीक्यू इज इक्वल टू 12 कन्सिडर करूयात आणि पीक्यू 12 दिलेला आहे, म्हणजे पीक्यू ची करस्पॉन्डिंग साइड जी आहे ती एबी येणार आहे आणि ती एबी आपल्याला फाइंड करायची आहे. मग आता आपल्याला हा सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा थेरम माहिती आहे. थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. मग बघा तो काय थेरम आहे. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू एबी चा स्क्वेअर अपॉन पीक्यू चा स्क्वेअर. म्हणजे त्या दोन सिमिलर ट्रायंगलचा एरियाचा जो रेशिओ असतो तो त्याच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशिओ इतका असतो. मग याच्यामध्ये आता व्हॅल्यू पुट करूयात. बघा एबीसी अपॉन पीक्यूआर ची व्हॅल्यू आपल्याला 225 अपॉन 81 माहिती आहे, इज इक्वल टू एबी स्क्वेअर अपॉन पीक्यू स्क्वेअर. दोन्ही बाजूंचा आपण स्क्वेअर रूट घेऊयात. टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय मिळते बघा. एबी अपॉन पीक्यू इज इक्वल टू 225 चं स्क्वेअर रूट येणार आहे 15 आणि 81 चं स्क्वेअर रूट येणार आहे 9. आता याच्यामधील आपल्याला पीक्यू ची लेंथ 12 दिलेली आहे, तर ती इथं पुट करूयात. मग बघा एबी अपॉन 12 इज इक्वल टू 15 अपॉन 9. 12 न इकडे मल्टिप्लाय करूयात. AB is equal to 15 multiply by 12 upon 9. 3 ने डिवाइड करून घेऊयात. बघा 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 1 जा 3, 3 5 जा 15, म्हणजे 5 multiply by 4. AB is equal to 5 4 जा 20 येणार आहे. पण AB म्हणजे काय आहे, आपल्याला त्या बिगर ट्रायंगलची करस्पॉन्डिंग साइड मिळालेली आहे. मग करस्पॉन्डिंग साइड ऑफ बिगर ट्रायंगल इज 20 सेंटीमीटर आहे. क्वेश्चन नंबर 6 बघा. ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल डीईएफ आर इक्विलॅटरल ट्रायंगल. इफ एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज टू एरिया ऑफ ट्रायंगल डीईएफ इज इक्वल टू 1:2 दिलेला आहे. एबी ची लेंथ 4 दिलेली आहे, डीई ची लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे. आता ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल डीईएफ हे इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजेच ते सिमिलर ट्रायंगल आहेत. त्याचा अर्थ काय होतोय, ते सिमिलर ट्रायंगल आहेत. मग बघा ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल डीईएफ. ह्या दोन सिमिलर ट्रायंगलचा रेशो आपल्याला दिलेला आहे. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डीईएफ इज इक्वल टू 1:2 म्हणजेच 1/2 आपल्याला दिलेला आहे. आपल्याला सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा थेरम माहिती आहे. बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. मग बघा तो काय थेरम आहे. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डीईएफ
इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन DE स्क्वेअर. म्हणजे त्या दोन सिमिलर ट्रायंगलचा एरियाचा रेशो आहे तो त्याच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो इतका असतो. याच्यामध्ये आता व्हॅल्यू पुट करूयात. बघा याचा रेशो आपल्याला 1/2 दिलेला आहे. इज इक्वल टू AB ची लेंथ आपल्याला 4 दिलेली आहे त्याचा आपण स्क्वेअर घेऊयात आणि DE चा स्क्वेअर. हे काय येते बघा आता 1/2 इज इक्वल टू 4 चा स्क्वेअर येणार आहे 16 अपॉन DE स्क्वेअर. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. 1 मल्टिप्लाय बाय DE स्क्वेअर म्हणजेच येणार आहे DE चा स्क्वेअर इज इक्वल टू 16 मल्टिप्लाय बाय 2. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूंचा स्क्वेअर रूट घेऊयात. बघा काय स्क्वेअर रूट मिळतंय. DE स्क्वेअर त्याचं स्क्वेअर रूट येणार आहे DE इज इक्वल टू 16 चा स्क्वेअर रूट 4 येणार आहे आणि 2 चा स्क्वेअर रूट निघत नाही म्हणजे त्याला आपण रूट 2 असं लिहितो. म्हणजे DE ची लेंथ आपल्याला 4√2 एवढी मिळालेली आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 7 बघूयात. सेगमेंट PQ पॅरलल सेगमेंट DE असं आपल्याला सांगितलेलं आहे. ही PQ सेगमेंट आहे ती DE ला पॅरलल आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQF 20 युनिट दिलेला आहे. PF इज इक्वल टू 2DP असं सांगितलेलं आहे आणि आपल्याला DPQE चा एरिया फाइंड करायचा आहे. म्हणजेच बघा DPQE म्हणजे हा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. ती ऍक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची आहे. मग बघा ती कशी करायची. एरिया ऑफ ट्रायंगल PQF 20 युनिट्स हे आपल्याला दिलेलं आहे. PF इज इक्वल टू 2DP हे दिलेलं आहे. लेट अस अज्युम DP ची व्हॅल्यू आपण x अशी कन्सिडर केलेली आहे. मग DP ची व्हॅल्यू जर आपण x कन्सिडर केली तर PF इज इक्वल टू 2x हा आपल्याला मिळणार आहे. म्हणजे ह्या DP च्या जागी जर आपण x जर पुट केला तर PF ची व्हॅल्यू 2x मिळणार आहे. मग बघा DF इज इक्वल टू DP प्लस DF म्हणजे हा DF म्हणजे काय आहे DP प्लस PF. मग इथं आपल्याला PF लिहायचं आहे. मग DP ची व्हॅल्यू आपल्याला x माहिती आहे ती इथं पुट करायची आहे. त्यानंतर PF ची व्हॅल्यू 2x आहे ती इथं पुट करायची आहे. मग x प्लस 2x म्हणजे 3x इथं आलेला आहे. इन ट्रायंगल FDE अँड FPQ. बघा आता FDE म्हणजे हा पूर्ण ट्रायंगल घ्यायचा आहे आणि FPQ म्हणजे हा छोटा ट्रायंगल घ्यायचा आहे. या दोन ट्रायंगल मध्ये आपल्याला बघायचं आहे. अँगल FDE कॉन्ग्रुएंट अँगल आपल्याला इथे लिहायचा आहे. त्यानंतर अँगल FED चा कॉन्ग्रुएंट अँगल आपल्याला इथे लिहायचा आहे आणि हे दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल आहेत. मग आपण डायग्राम मध्ये बघूयात ते करस्पॉन्डिंग अँगल कोणते आहेत. बघा FDE म्हणजे हा जो अँगल आहे तर ह्या अँगलला करस्पॉन्डिंग अँगल हा येणार आहे म्हणजेच FPQ. त्यानंतर अँगल FED म्हणजे तो हा अँगल आहे. ह्या अँगलला करस्पॉन्डिंग अँगल हा येणार आहे म्हणजेच FQP. हे दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल आहेत. आता हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट झाल्यामुळे ते दोन ट्रायंगल ए टेस्ट नुसार सिमिलर झालेले आहेत. मग आपल्याला दोन सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा थेरम माहिती आहे. मग एरिया ऑफ ट्रायंगल FDE अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल FPQ इज इक्वल टू आपल्याला इथं ब्रॅकेट कंप्लीट करायचे आहेत. पण इथं आपल्याला दिलेला आहे 3x चा स्क्वेअर आणि 2x चा स्क्वेअर. मग बघा 3x म्हणजे काय आहे तर DF आहे. मग इथं आपल्याला DF चा स्क्वेअर घ्यायचा आहे. त्यानंतर 2x काय आहे बघा 2x म्हणजे PF आहे म्हणजे इथं आपल्याला PF चा स्क्वेअर घ्यायचा आहे. मग बघा इथं 3 चा स्क्वेअर 9 येतो 2 चा स्क्वेअर 4 येतोय. x स्क्वेअर कॅन्सल होणार आहे. म्हणजेच आपल्याला ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो 9/4 मिळालेला आहे. आता एरिया ऑफ ट्रायंगल FDE इज इक्वल टू 9/4 मल्टिप्लाय बाय एरिया ऑफ ट्रायंगल FPQ आपल्याला दिलेला आहे. एरिया ऑफ ट्रायंगल FPQ आपल्याला 20 युनिट्स दिलेला आहे. मग बघा 4 1 जा 4 5 जा 20 9 5 जा 45 येणार आहे. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल FDE आपल्याला 45 मिळालेला आहे. आता आपल्याला DPQE चा एरिया फाइंड करायचा आहे. त्यासाठी आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल FDE म्हणजे पूर्ण ट्रायंगलच्या एरिया मधून हा FPQ चा एरिया जर आपण मायनस केला तर आपल्याला हा कलर पार्टचा एरिया मिळणार आहे.
मग बघा FDE चा एरिया आपण फाइंड केलेला आहे 45 मायनस FPQ चा एरिया आपल्याला 20 दिलेला आहे, म्हणजेच 45 मायनस 20 इज इक्वल टू 25 स्क्वेअर युनिट. एवढा एरिया आपल्याला त्या DPQE चा मिळणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे.